गोंदिया में कोरोना की दस्तक, 60 पार के 2 मरीज पॉजिटिव, जिले में मॉक ड्रिल, अलर्ट मोड पर प्रशासन। राज्य में एक बार फिर कोरोना वायरस ने दस्तक दी है और अब गोंदिया जिला भी अछूता नहीं रहा। जिले में 60 साल से अधिक उम्र के 2 लोग कोरोना पॉजिटिव पाए गए। हालांकि घबराने की नहीं, सतर्क रहने की जरूरत है। दोनों मरीज घर में ही आइसोलेशन में है और इलाज जारी है। जिला स्वास्थ्य विभाग ने पुष्टि की है कि दोनों मामलों में संक्रमण का स्वरूप फिलहाल सौम्य है, लेकिन लापरवाही की कोई गुंजाइश नहीं। केंद्र और राज्य सरकार ने अलर्ट जारी करते हुए सख्त निगरानी के निर्देश दिए हैं। इसी क्रम में जिले में मॉक ड्रिल भी आयोजित की गई, जहां ऑक्सीजन सिलेंडर, टेस्टिंग किट, ऑक्सीजन बेड और दवा स्टॉक की उपलब्धता की समीक्षा की गई। स्वास्थ्य विभाग ने बताया है कि संक्रमित व्यक्तियों के संपर्क में आए लोगों का भी पता लगाकर उन्हें भी क्वारंटाइन किया जा रहा है। तो साफ है, कोरोना गया नहीं है, सिर्फ बदले हुए रूप में वापस आया है। गोंदिया में मामले भले अभी कम है, लेकिन संक्रमण की चेन अगर नहीं रोकी गई तो हालात बिगड़ सकते हैं। मास्क पहने, दूरी रखें और लक्षण दिखे तो तुरंत जांच कराएं। न्यूज फर्स्ट के लिए गोंदिया से ओम की रिपोर्ट। काही दिवसापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये काही कोरोनाच्या केसेस निघत आहेत। महाराष्ट्रामध्ये पण काही केसेस वाढत आहेत, त्याच्यामध्ये प्रामुख्याने मुंबई आणि पुण्यामध्ये केसेस वाढत आहेत। गोंदियामध्ये पण आपल्या 2 केसेस पॉझिटिव्ह निघाल्या, तर त्या दोन्ही केसेस ज्या आहेत त्या सौम्य स्वरूपाच्या आहेत आणि ते आता सध्या होम क्वारंटाईनच आहे आणि त्यांना जे काही आहे ट्रीटमेंट पण सुरू आहे। आणि या अनुषंगाने केंद्र शासनाने, आरोग्य विभाग, केंद्र शासन आणि स्टेटनी पण या संदर्भामध्ये मार्गसूचना जाहीर केलेल्या आहेत आणि त्या धर्तीवर त्यांनी काळजी घेण्याचं आवाहन नागरिकांना केलेलं आहे। त्याचप्रमाणे जे मॉक ड्रिल आहे, म्हणजे आपल्याकडे ऑक्सिजन प्लांट कार्यरत आहेत का, ऑक्सिजन सिलेंडर्स आहेत का, टेस्टिंग किट्स आहेत का, औषधे आहेत का, या सर्वाचं मॉक ड्रिल त्यांनी करायला सूचना दिलेल्या आहेत। त्याचप्रमाणे आपले हॉस्पिटल बेड्स जे आहे ते किंवा ऑक्सिजन बेड्स आहेत ते सुद्धा मॉक ड्रिल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। सिव्हिल सर्जन आणि डीन सरांकडे या सगळ्या गोष्टीचे मॉक ड्रिल करण्यात आलेले आहेत आणि टेस्टिंग किट्स जे आहेत त्या मेडिकल कॉलेजला टेस्टिंग किट्स उपलब्ध आहेत। फील्डमध्ये आपण टेस्टिंग किट्स आपण प्राप्त करून घेत आहोत। या अनुषंगाने जे काही आहे, जो व्हायरस आहे तो ओमिक्रॉन जो आहे तो सौम्य स्वरूपाचाच आहे, जो JN1, XFB आणि LF7.9 आणि यामध्ये कोणत्या प्रकारचं आपल्या जिल्ह्यामध्ये जे आहे 2 जे रुग्ण निघाले ते सौम्य स्वरूपाचे आहेत। त्यांना कोणत्या प्रकारचा असा त्रास नाही आहे, फक्त एवढंच आहे की ते ओल्ड एज आहेत, जे आपण 60 वर्षाच्या वरचे म्हणतो। हे लोकांना सांगणं एकच राहील, घाबरून जायचं कारण नाही आहे किंवा आरोग्य विभागामार्फत ज्या काही आपण सध्या पेपरमध्ये जे देतो आहे, फक्त लोकांना अलर्ट करण्यासाठी, लोकांना दहशत वगैरे पसरावी हा मुख्य उद्देश नाही आहे। परंतु राज्य सरकारने ज्या गाईडलाईन्स जाहीर केल्या की कोविड अंतर्गत किंवा कोणाला सर्दी खोकला ताप असेल तर त्यांनी डॉक्टराचा सल्ला घेणे गरजेचं आहे। टेस्टिंग करावी की नाही करावी हे त्या डॉक्टरवर निर्भर आहे। फक्त ज्यांना कोणाला श्वसनाचा त्रास असेल, अति गंभीर रुग्ण असतील, म्हणजे प्रामुख्याने ओल्ड एज लोक असतात, कोणाला डायबिटीज, हायपरटेन्शन याचे काही रोग असतील, त्यांनी काळजी घेण्याचं गरज आहे। किंवा लहान मुलं आहेत, त्यांना काही इतर म्हणजे कुपोषित बालकं आहेत, तर त्यांना जर खोकला, सर्दी किंवा इतर काही श्वसनाचे आजार असेल तर त्यांनी मात्र तपासणी करणं गरजेचं आहे डॉक्टरांकडून आणि आवश्यकतेनुसार टेस्टिंग करणं गरजेचं आहे।